दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आज इंडिया आघाडीची सभा होतीये आणि केजरीवालांना झालेली अटक असेल किंवा काँग्रेसला आलेली नोटीस असेल, निवडणूक रोख्यांचा मुद्दा असेल, या सगळ्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आजच्या या इंडिया आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी स्वतः उपस्थित असणार आहेत। आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन सुद्धा सभेला संबोधित करतील असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, आजच्या सभेदरम्यान काय नेमके प्रमुख मुद्दे असतील? विरोधकांना सत्ताधारी भाजपकडून दिला जाणारा त्रास आणि या संदर्भात विरोधकांकडून केले जाणारे आरोप हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। मुद्द्यामध्ये केजरीवाल यांना झालेली अटक, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना झालेली अटक हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्याचबरोबर काँग्रेसच्या पक्षाचे ज्या पद्धतीने पैसे अडवलेले आहेत त्यावरती देखील आज काँग्रेस मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करेल। पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या खऱ्या अर्थाने आज सुरुवात होणार आहे प्रचाराला आणि या प्रचारादरम्यान आज जी इंडिया आघाडीची रॅली होत आहे या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे नेते, त्याचबरोबर महाराष्ट्रातून म्हणाल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, शरद पवार हे सगळे नेते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे। साधारण 11:30 वाजता हे सर्व नेते रामलीला मैदानावर होणाऱ्या सभेला हजर असणार आहेत आणि या मैदानातून आज खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे इंडिया आघाडी फुंकण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की या रॅलीमधून साधारणपणे जर पाहिलं तर कोणकोणते नेते काय नक्की भाष्य करतायत, कारण जनतेच्या मनाला भावतील असे मुद्दे मांडले जातात की महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आहे, मात्र अद्यापपर्यंत भाजपचं जे नॅरेटिव्ह आहे ते मोडण्यास इंडिया आघाडीला यश मिळतंय का हे देखील आजच्या रॅलीमधून पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघतोय। जागा वाटपावर दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत ही चर्चा करतील असं समजतंय। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये ही चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यातील 2 ते 3 जागांचा प्रश्न अजूनही सुटला नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात चर्चा केली जाईल। सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांचा पेच अजूनही कायम आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ही चर्चा होण्याची शक्यता आहे असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी आपल्याशी जोडले गेलेले आहेतच। शिवाजी, काय नेमकं या बैठकीदरम्यान घडू शकतं? या वेळेला तरी जागा वाटपाचा हा तिढा सुटणार का? खरं जर पाहिलं तर या तिन्ही जागांचं जागा वाटप ओरली नेत्यांनी एकमेकांसोबत बऱ्यापैकी केले असल्याचं समजतंय, मात्र कार्यकर्ते आणि स्थानिक जे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की या जागा आपल्याकडे मिळवा। खास करून तीनही जागांवरती काँग्रेसचा दावा आहे। मध्य मुंबईवरती देखील काँग्रेसचा दावा आहे, सांगलीमध्ये दावा आहे आणि भिवंडीमध्ये दावा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचं म्हणणं आहे की जागा वाटप हे मेरिटवरती व्हावं। सांगली जी जागा आहे त्या जागेवरती उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचं कुठलाही आमदार नाही। या ठिकाणी सातत्यानं सांगलीमधून काँग्रेसचं संख्याबळ आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर भिवंडीमध्ये काँग्रेसचं म्हणणं आहे की ही जागा पारंपरिक आमची आहे आणि या जागेवरती स्वतंत्र काळापासून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत राहिलेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये फक्त भाजपने या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणलेला आहे, त्यामुळे या जागेवरती ही जागा जी आहे काँग्रेसला मिळाली। दुसरीकडे या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितलेला आहे। तिसरी जागा आहे मध्य मुंबईची आणि मध्य मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, मात्र काँग्रेस ही जागा त्यांना मिळावी, या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। त्यामुळे या तिन्ही जागेवरती आता नव्याने एक मागणी समोर येत आहे, ती म्हणजे मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या। यासाठी काँग्रेसचे नेते राजधानी दिल्लीमध्ये आले, त्यांनी देखील म्हटलेलं आहे की या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या। मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाने या जागांच्या संदर्भात थेट भूमिका घेतलेली आहे की तुम्ही जर मैत्रीपूर्ण लढत म्हणता तर या जागेवरती इंडिया आघाडीचा नाही तर एनडीएचा उमेदवार निवडून येईल, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नकार दिलेला आहे। मात्र तरीही जर आपण पाहिलं तर सांगलीमधून पतंगराव कदम यांचे चिरंजीव या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। दिवंगत नेते होते पतंगराव कदम, त्यांनी सांगलीमध्ये कार्य केलं त्यांचं असं म्हणणं होतं आणि ते देखील विश्वजित कदम या ठिकाणी येऊन गेले। त्यांचं म्हणणं आहे की पतंगराव कदमांपासून आमचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे आणि या जिल्ह्यामधून आम्हाला उमेदवारी देण्यात यावी। भिवंडीमधून जर पाहिलं तर दयानंद चोरगे हे लोकसभेसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, ते देखील पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी राजधानी दिल्लीमध्ये डेरे दाखल आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर वर्षा गायकवाड यांनी देखील
राजधानी दिल्लीमध्ये येऊन दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती मिळावी यासाठी जी मागणी आहे ती केल्याचं समजतंय। आता या सगळ्या तीनही जागांवरती साधारण जर पाहिलं तर सामान्य सहमती झालेली आहे, मात्र कार्यकर्ते जे आहेत अद्यापपर्यंत या सगळ्या जागेवरती आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या जागेसंदर्भात इंडिया आघाडीच्या नेत्यांची राजधानी दिल्लीमध्ये काही बैठक होते का हे पहा।